नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आणि आज एका मी महत्त्वाच्या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहे. सध्या मी फिनलँडमध्ये आणि बऱ्याच मित्रांची मला या ठिकाणी कमेंट आलेली आहे की फिनलँडमध्ये जॉब आहेत का, किंवा जॉब प्रोसेस कशी असते, जॉब कुठे सर्च करायचा, किंवा विजा फी किती आहे, किंवा प्रोसेसिंग कशी असते, याबद्दल संपूर्ण मी व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे. जे लोक बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा जॉब ट्राय करत आहेत बाहेरच्या देशामध्ये, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. सुरुवातीला जॉब कुठे सर्च करायचा, किंवा जॉबच्या वेबसाईट कोणकोणते आहेत, परत CV मध्ये काय मेन्शन करावं लागतं, आणि तिसरी गोष्ट पेमेंट किती भेटतं, आणि चौथी गोष्ट म्हणजे खर्च किती होतो, इथला वातावरण वगैरे सूट होतं का, याबद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत बघा. तर पहिला विषय आहे की जॉब कोणकोणते फिनलँडमध्ये आहेत. तर मी सध्या डिप्लोमावरती आलेलो आहे. तुम्हाला इंजिनिअरिंगवरती, डिप्लोमावरती, डिग्रीवरती जसं तुमचं क्वालिफिकेशन आहे त्याप्रमाणे तुम्हाला जॉब्स इथे आहेत. संपूर्ण युरोपमध्ये जॉब्स आहेत सगळीकडे. फक्त तुम्हाला प्रॉपरली सर्च करावं लागतं, आणि तुमचा CV जो आहे तो योग्य पद्धतीने, तुमचं कव्हर लेटर म्हणा किंवा CV जो आहे तो व्यवस्थितरित्या बनावा लागतो. तर सुरुवातीला मी आता या ठिकाणी CNC मशिनिस्ट म्हणून आलेलो आहे. आता इथे CNC मशिनिस्ट म्हणा किंवा वेल्डर, फिटर, हे बरेच लेबरसाठी या ठिकाणी फिनलँडमध्ये ओपनिंग्स आहेत. तर तुम्ही जॉबच्या ज्या काही पोर्टल आहेत त्यावरती तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता किंवा तिथे सर्च करू शकता. तर फिनलँडमध्ये 4-5 वेबसाईट आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो, ज्या जॉब्स इन हेल्सिंकी म्हणा किंवा मॉन्स्टर फिनलँड, परत करिअर जेट, अशा 4 ते 5 वेबसाईट आहेत. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की त्या वेबसाईट टाकेल, तुम्ही तिथे जाऊन अप्लाय करू शकता. पण त्या वेबसाईटवरती बेसिकली फिनिश लँग्वेज असते. तुम्हाला तिथे आधी लँग्वेज कन्वर्ट करावी लागते, मग तुमचा पूर्ण प्रोफाईल तिथे तयारी करावी लागते. प्रोफाईल फिलअप करावं लागतं, तुमचा एक्सपिरियन्स म्हणा किंवा ज्या काही गोष्टी आहेत, तुमचा CV वगैरे तिथे अटॅच करावं लागतं. कव्हर लेटर बी असेल तर तुम्ही तिथे अटॅच करू शकता. तिथून पण तुम्हाला कॉल येऊ शकतो. आणि आता सध्या मला Naukri.com आलेला, आणि Naukri.com वरती देखील तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचं जे प्रिफरन्स असतो तिथे तुम्ही लोकेशन टाकू शकता. फिनलँड, नेदरलँड, जर्मनी, ज्या काही युरोपियन कंट्री आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचं लोकेशन तिथे टाकू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला तिथले जॉब प्रोफाईल दिसतील Naukri.com वरती, कारण की मला Naukri.com वरूनच कॉल आलेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिंक्डइनवरती पण बऱ्याच, तुम्ही लिंक्डइनवरती जर CNC मशिनिस्ट फिनलँड म्हणून सर्च केला, किंवा बऱ्याच जॉबच्या पोस्ट आहेत तिथे देखील तुम्ही अप्लाय करू शकता. पण महत्त्वाचा विषय असा आहे की जॉब्स डायरेक्ट कंपनी थ्रू तुम्हाला कॉल येत नाही. म्हणजे जर खूप कमी रेअरमध्ये येतो, ज्यांना येत असेल त्यांचं नशीब म्हणावं लागेल. कारण की इकडे आता संपूर्ण जॉब सगळे ॲज अ थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट आहेत. आपल्या इथे कसे कॉन्ट्रॅक्टवरती जॉब भेटतात त्या पद्धतीने इकडे जॉब ते लोक प्रोव्हाइड करतात. आणि सुरुवातीला 1 वर्षाचाच विजा तुम्हाला या ठिकाणी भेटतो, नंतर ते लोक एक्सटेंड करू शकतात. पण कन्सल्टन्सीमध्ये तुम्हाला कोणताही या ठिकाणी फी भरावी लागत नाही. सुरुवातीला जी काही तुमची विजा प्रोसेसिंग फी असते, तुम्हाला दिल्लीला प्रोसेसिंगसाठी जावं लागतं. ते काही 490 युरोपर्यंत ती विजा फी असते, ती पूर्ण भरावी लागते तुम्हाला. आणि जे काही फ्लाईट तिकीट असेल ते कदाचित ते लोक तुम्हाला पेड करतील फ्लाईट तिकीट, किंवा ते पण तुम्हालाच करावं लागेल. पण विजा प्रोसेसिंग आणि फ्लाईट तिकीट हे अराउंड 1 लाखपर्यंत जातं, जास्त काही खर्च येत नाही. आणि विजा अप्रुव्हल रेट पण फिनलँडचा चांगला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर अजून एक गोष्ट की जॉबमध्ये आता प्रॉपर CV मध्ये तुम्हाला काय मेन्शन करायचं असतं. जर CV मध्ये तुम्हाला ज्या स्पेसिफिक गोष्टी असतात, ज्या महत्त्वाच्या, तुमचा कशाच्या रिलेटेड एक्सपिरियन्स आहे. जर तुम्ही आता CNC मशिनिस्ट असाल तर तुम्ही कोणकोणत्या मशिनी ऑपरेट केलेल्या आहेत, कशा पद्धतीचं काम तुम्ही केलेलं आहे म्हणा, क्वालिटी म्हणा किंवा ऑपरेटिंग लेवलमध्ये कोणत्या प्रोडक्शनमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. एक्झाम्पल बॅच प्रोडक्शन, मास प्रोडक्शन किंवा सिंगल पीस प्रोडक्शन, ते तुम्हाला मेन्शन करावं लागतं. आणि अजून एक तुमचा ईमेल ID म्हणा किंवा तुमचा पासपोर्ट नंबर देखील तुम्ही CV मध्ये टाकला तरी ते खूप म्हणजे चांगलं राहतं, तुम्हाला रेफरन्स पण भेटू शकतो त्याच्यातून. आणि लिंक्डइनवरती बऱ्याच पोस्ट आहेत जॉबच्या, तुम्ही त्या पाहू शकता. बऱ्याच कन्सल्टन्सीच्या पोस्ट आहेत. सुरुवातीला तुम्हाला कन्सल्टन्सी थ्रूच कॉल भेटतो. तुम्ही जर टेम्पररी काम करत असाल पुणे मुंबईमध्ये, तर तुम्हाला इकडे चांगली जॉबची ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही येऊ शकता. चांगली कंट्री आहे फिनलँड, असं काही हे नाही आहे. आणि काम पण एकदा प्रोसेसनुसार असतं, असं काही पूर्ण सगळं तुम्हालाच करावं नसतं. पण तुमचा जो रिलेटेड एक्सपिरियन्स आहे तो पूर्णपणे तुम्ही त्याच्यामध्ये थोडं बेसिक पूर्णपणे तुमचं परफेक्ट लागतं. जे काही प्रोग्रामिंग नॉलेज असेल किंवा ऑपरेटिंग टूलिंग वगैरे असेल, त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर लागतात. तुम्ही ज्या पण फील्डमधून येणार आहे त्या फील्डचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे.
तुम्ही जे CV मध्ये मेन्शन करतात त्याच्या रिलेटेडच तुम्हाला तुम्ही ते प्रश्न विचारतात. तुमचा इंटरव्ह्यू त्याच्या रिलेटेडच होतो. तुम्ही ज्या मशीनी चालवलेल्या आहेत, जो कोणता कंट्रोलर तुम्ही चालवलेला आहे त्या कंट्रोलरवरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर सुरुवातीला फिनलँडमध्ये सॅलरी पर आवर तुम्हाला 14 युरो भेटतात आणि जसा तुमचा एक्सपिरियन्स इथला युरोपियन एक्सपिरियन्स वाढेल त्याप्रमाणे तुम्हाला पुढे हाईक पण भेटते. तुमच्या कामावरून 2-4 महिन्यातच तुम्हाला हाईक भेटू शकते. असं काही नाही की तुम्हाला वेट करावं लागेल, पण भेटते तुम्हाला हाईक. आता 14 युरो म्हटल्यानंतर सॅटर्डे संडे ऑफ राहतो तुम्हाला, त्याचे काही पैसे तुम्हाला भेटत नाहीत. फक्त 5 दिवस आठवड्यातून काम राहते आणि शिफ्ट रोटेशनमध्ये असतं काम. 3 शिफ्टमध्ये पण असतं काही कंपनीमध्ये आणि 2 शिफ्टमध्ये पण काम चालतं. ते डिपेंड अपॉन कंपनीवरती असतं, जसं त्यांचं प्रोडक्शन आहे त्या पद्धतीनं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिनलँडमधलं वातावरण साधारणतः ऑक्टोबरपासून थंडी चालू होते विंटर सीझन आणि कमीत कमी मेपर्यंत असते. मे किंवा मार्चपर्यंत तरी हमखास थंडी असते, -20 -15. आता ते डिपेंड करते की तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहता किंवा तुमचं जॉब लोकेशन काय आहे किंवा तुम्ही कुठे जॉब करता त्याच्यावरती ते टेम्परेचर अवलंबून राहतं. साऊथ फिनलँड, नॉर्थ फिनलँड, हेलसिंकीमध्ये म्हणा किंवा तुम्ही हेलसिंकीमध्ये तर काही एवढे जास्त मेकॅनिकल रिलेटेड जॉब नाहीत, कारण की बऱ्याच इंडस्ट्री सिटी लेवलपासून बाहेरच असतात. तांपेरे, ओलू किंवा बरेच अनेक लोकेशन आहेत त्या तिथे तुम्हाला जॉब भेटू शकतो. आणि तिथे तुम्हाला रूम रेंट पण ते लोक प्रोव्हाइड करतात आणि तुमच्या लोकेशनपासून जवळच तुम्हाला रूम प्रोव्हाइड करतात ते लोक. कंपनीची जे काही पॉलिसी असेल किंवा कन्सल्टन्सी जे काही असेल, पण ते कोणतेही एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीत. फक्त प्रोसेस जी असते पूर्ण तुम्हाला करावी लागते. विजा प्रोसेस आणि फ्लाईट तिकीट ह्या 2 गोष्टी तुम्ही आधीच त्यांच्याशी बोलून घ्यावं लागतं. तुमचं जर इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं तर ते लोक तुम्हाला विजा प्रोसेसिंग आणि फ्लाईटचं वगैरे सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये सांगतात. आता अजून एक महत्त्वाचा विषय की जोपर्यंत तुमचा विजा आता तुम्हाला डायरेक्ट इंडियामध्येच भेटून जातो, जे RP कार्ड असतं, रेसिडेंट परमिट कार्ड, 1 वर्ष व्हॅलिड असतं किंवा 2 वर्षाचं भेटतो कुणाकुणाला. A टाईप, B टाईप असतं. आता A टाईप म्हणजे तुम्हाला जे काही फॅमिली असेल तुमचं लग्न झाले असेल तर फॅमिली असेल तर तुम्हाला त्या फॅमिलीमध्ये पण बेनिफिट भेटतात. अनएम्प्लॉयमेंटचे पैसे भेटतात तुमच्या फॅमिलीला. जी तुमची वाईफ असते तिला अनएम्प्लॉयमेंटचे पैसे भेटतात किंवा तुम्ही तिला इथे फिनिश क्लासेस लावू शकता. त्याचे पण काहीतरी 600 to 700 युरो तिला भेटून जातात. आणि B टाईप विजामध्ये तेच पैसे थोडे कमी भेटतात. पण A किंवा B टाईप कोणताही विजा तुम्हाला भेटला तरी ते चांगलंच आहे, कारण की विजा अप्रूव्हल होणं, जे बाहेर ट्राय करताय तुम्ही खूप वेळा, ते तुम्हाला चांगलं भेटून जाईल लगेच जॉब. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक्सपेन्सेस किती आहेत, की राहायला खर्च किती होतो. तर तुम्ही आता सिंगल बॅचलरमध्ये राहत असाल तर अराउंड 200 युरो ते 300 युरोपर्यंत तुम्हाला खर्च येतो. पूर्ण आरामात राहून, म्हणजे सगळ्या गोष्टी करून तुम्हाला असं म्हणतोय मी. 200 युरो रेंट तुम्हाला भरावं लागेल आणि ते अनेक 200 युरो अजून एक तुम्हाला खाण्यापिण्याचं वगैरे बघावं लागेल. त्यामधून तुम्हाला पूर्ण तुमचा महिन्यावर निघून जातो. जास्त काही एक्सपेन्सेस नाही आहेत फिनलँडमध्ये. बाकीच्याने पूर्ण युरोपमध्ये टॅक्स हा सेमच आहे, डिपेंड अपॉन त्यातल्या ह्याच्यानुसारच आहे. पूर्ण आता 30% 40% टॅक्स जो पूर्ण जर्मनी, नेदरलँड, फिनलँड म्हणा, ते तुम्ही जेवढं जास्त अर्निंग कराल तेवढा तुम्हाला टॅक्स पण कट होतो, कारण तोच टॅक्स बेनिफिट तुम्हाला पुढे अनएम्प्लॉयमेंटमध्ये म्हणा किंवा पेन्शन स्कीममध्ये भेटून जातो. पण चांगली एक सेविंग फिनलँडमध्ये होते. एवढी काही कॉस्टली सिटी असं नाही आहे. तुम्ही ज्या सिटीमध्ये राहतात त्या सिटीमध्ये तुम्हाला डिपेंड करतं. आणि शिवाय फॅमिली बेनिफिट्स पण भेटतात, फ्री एज्युकेशन आहे, बऱ्याच गोष्टी मिळतात. आता मी ज्या जॉबच्या पोर्टल आहेत, वेबसाईट जे आपण म्हणतो, त्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, तर तिथे देखील तुम्ही जाऊन ओपन करून बघू शकता. आणि CV मध्ये पण तुम्ही व्यवस्थितरित्या CV तयार करा आणि शक्यतो LinkedInवरती naukri.com वरती अप्लाय करत राहा. कॉल नक्की येईल तुम्हाला. आल्यानंतर प्रोसेस वगैरे होईल आणि तुम्हाला विजा भेटून जाईल. या ठिकाणी अवघड अशी काही गोष्ट नाही आहे. बऱ्याच यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघितले मी, संपूर्ण माहिती दिलेली आहे. अजून व्हिडिओ देखील आहे. तुम्ही पण मराठीमध्ये कुठे माहिती नाही आहे तर तुम्हाला अजून काही गायडन्स लागला किंवा प्रोसेसिंग कशी असते, काय असते, तर तुम्हाला काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.